उरण पोलीस स्टेशन अंतर्गत आज सकाळी एका तरुणाची हत्या झाली। हत्या झालेल्या 26 वर्षीय तरुणाचे नाव गौरव गणेश बावस्कर असून तो शेतकरी असून ठोक्या शेती घेत इतरांची शेती वाहत असे। आज सकाळी अचानक त्यांच्यावर तिघा चौघांनी हल्ला करत त्यांची हत्या केली। घरी तो हे करायला सगळं घेतो मी इथूनही घेता येते मला फक्त बॉडी रवाना करू द्या कारण त्याचं पीएम करणं महत्त्वाचं आहे आपल्यासाठी। नया अंदुरा येथील गौरव बायस्कर यांच्यावर अतिशय क्रूरपणे हल्ला करत त्याच्या पोटात चाकूने वार करत त्याच्या गळ्यावर चाकू गळ्यावर वार करत हल्ला केला। घटनास्थळी गौरव याचा मृत्यू झाला असून त्याच्या पश्चात त्याची आई आहे। काही वर्षांपूर्वी गौरवच्या वडिलांचे निधन झाले होते। असे असताना लोहारा परिसरातील युवकांनी गौरवची हत्या का केली असा प्रश्न उपस्थित होत आहे। या हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे। गौरववर हल्ला करणाऱ्या काही हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून हत्येचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे। गौरवच्या हत्येमागे संघटितपणे कोणी काम केले याची विचारणा आता होत आहे। या सर्व प्रकरणात उरळ पोलीस तपास करीत आहेत। गौरवला नया अंदुरा येथून अकोल्यात आणण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मावळली होती। अकोल्यात आता उत्तरीय तपासणी केल्यानंतर हत्या कशाने केल्या गेली याचा तपास लागणार आहे। त्याचबरोबर याविषयी पोलीस तपासात हत्येचे नेमके कारण समोर येणार आहे। आज सकाळी 10:30 ते 11च्या दरम्यान नया अंदुरा तालुका बाळापूर या नया अंदुराच्या बस स्टॉपवरती जिजामाता कॉलेजच्या समोर अंदुरा येथील गौरव गणेश बायस्कर या नागरिकाला निगूढपणे लोहारा येथील काही लोकांनी निगूढपणे याची हत्या केली। ही माहिती मी अकोल्यामध्ये आलो होतो, मला फोनद्वारे कळली। नंतर गावातूनच कोण आले तिथे गेले। घटनास्थळी गेल्यानंतर मृतक जे गौरव बायस्कर आहे याला गाडीत टाकून उरळ पोलीस स्टेशनला घेऊन आले। ते जागेवरच गेलेले होता। फार निगूढपणे त्याची हत्या झाली। आता याच्या मागे मास्टर माइंड कोण आहे याचा तपास उरळ पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत। नेमकं कारण काय हत्याचं मागे कोण आहे? हत्येचं कारण अद्याप समजलं नाही। आता इथं डेड बॉडी इथं आम्ही अकोल्याला आणलेली आहे। आता पीएम नंतर आता आम्ही पोलीस स्टेशनला जाणार आहे। पोलिसांचा तपास करत आहेत। आरोपी पकडल्यानंतर याच्या हत्येच्या मागचं कारण आपल्याला कळून जाईल। मृतक काय करतो काम? मृतक हा शेतकरी असून त्याच्याकडे शेती आहे, शेतकरी आहे तो। आणि त्याचे वडील 4 वर्षाच्या आधी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचे वडील पण गेलेले आहेत। हा एकटाच आहे। स्वतः त्याची आई आहे घरी। आता त्याची आई आता याच्या मृत्यूनंतर त्याची आई केवळ एकटीच घरी आहे।